नाशिक रोड मधील बिटको रुग्णालयात डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। तर एका कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांना मारहाण करीत असताना तेथील सुरक्षा रक्षक कुठे होते? बिटको हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक का तैनात करण्यात आले आहेत? बिटको हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक गेट तयार करण्यात आले आहेत। तिथे सुरक्षा रक्षक असतात। सुरक्षा रक्षक पेशंटच्या नातेवाईकांची तपासणी करून पेशंट मध्ये का सोडत नाहीत? नाशिक महानगरपालिकेच्या बिटको शासकीय रुग्णालयात डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांच्यावर हल्ला करण्यात आलेल्या हल्लाखोरांना सुरक्षा रक्षकांनी का पकडले नाही? त्यांची ती जबाबदारी नव्हती का? असं एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। नेमका काय प्रकार घडला पाहूयात बिटको रुग्णालयात सविस्तर। नाशिक महानगरपालिकेचा नाशिक रोड परिसरातील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांच्यावरती हल्ला करण्यात आला। हल्ल्याच्या निषेधार्थ व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका व वॉर्ड बॉय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन केले। रुग्णावर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण व त्याच्या मुलाने डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। पहिल्या मजल्यावरील अपघात विभाग अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आले होते। यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्स-रे काढण्यासाठी सांगितले होते। एक्स-रे विभागात तळमजल्यावर असल्याने रुग्णाच्या मुलाने आम्हाला जाणून बुजून त्रास देत आहात, आमच्यावर योग्य उपचार होत नाही असं म्हणून परिचारिका हिरा गांगुर्डे व तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली। यावेळी तिथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व या अपघात विभागाची तोडफोड केली। या ठिकाणी पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी व हल्लेखोरांना कडक शासन करावे अशी मागणी आंदोलनात केली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसुदेव काळे हे तपास करीत आहेत। अटेंड करून आपल्यावर जर असा हल्ला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। त्या पेशंटच्या नातेवाईकांविरुद्ध आता गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे। FIR त्याच्या विरुद्ध नोंदवली जाईल, तो काही प्रश्न नाही। पण याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी निघाली आहे की आता DCP मॅडमचा फोन होता आणि आपले गिरी साहेबांशी बोलणं होऊन आपल्याला पोलीस चौकी आता कायमस्वरूपी मंजूर झालेली आहे। आणि एक मिनिट इकडे एक दोन मिनिटं ऐकू द्या काय म्हणताय आपण, काय म्हणताय ऐकून घ्या। 19 तारखेपासून गणपती विसर्जन झाल्यानंतर 19 तारखेपासून आपल्याकडे कायमस्वरूपी पोलीस 24 आवर्स जलविद्युत निर्मितीसाठी पंप्ड स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन NTPC, वेलस्पन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, स्टोरंट पॉवर, अडानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले आहे। त्यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून यातून 35,440 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापिती क्षमता 46,000 मेगावॉट असून 40,870 मेगावॉटचे पंप्ड स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे। 40
जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC, वेल्स्पन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला. यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची केली पाहणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची पाहणी केली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. अनेक सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. भारत बांगलादेश सीमेवरती कर्तव्य बजावत असताना चोपड्याचे BSFच्या जवान शहीद. चोपडा येथील अरुण दिलीप बडगुजर सर्वसामान्य कुटुंबातील युवक 19 वर्षापूर्वी BSF मध्ये भरती झाला होता. देश सेवा करत असताना भारत बांगलादेश सीमेवरती अरुण दिलीप बडगुजर शहीद झाले. काल चोपडा येथे त्यांचे वडील दिलीप बडगुजर यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले गेले असता अरुण बडगुजर यांना गोळी लागली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यानंतर सायंकाळी परत त्यांना भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले की अरुण बडगुजर हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ, पत्नी व लहान मुलं असा परिवार आहे. सर्व्हिसमध्ये कधी जॉईन झाले होते, किती वर्ष, आणि ही घटना आपल्याला कशी कळाली? हे मला फोनद्वारे कळालं. दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यानमध्ये त्यांना गोळी लागली म्हणून आणि औषधोपचारसाठी दवाखान्यात येतोय असं माहिती पडलं. 3 वाजेल्यानंतर त्यांना औषधोपचार चालू आहे आणि संध्याकाळी गेल्याची बातमी माहिती पडली. 19 वर्ष 10 महिने त्याला सर्व्हिसला झालेले होते. 2 महिने फक्त सर्व्हिसला बाकी होते. 20 वर्षाचे बॉन्ड होता त्यांच्यावाला. 2 महिने बाकी होते त्याच्या. त्यांच्या पाठीमागे कोण कोण आहे? त्याच्या पाठीमागे आई, वडील, 2 भाऊ, 2 मुलं, 1 मुलगी असा परिवार आहे. मुलं लहान आहेत. 2 महिन्यानंतर ते सेवानिवृत्ती होणार होते. 2 महिन्यानंतर सेवानिवृत्ती होणार. घरी कधी आले होते ते? घरी ते मे महिन्यामध्ये आलेले होते. तिकडे ते लग्न करून पुण्यातच थांबले. पुण्याहून परस्पर गेले. आपलं त्यांच्याशी बोलणं कधी झालं? फोनवरती आमचे बोलणं होत होतं. खुशालीचे बोलणं होत होतं फोनवरती. आज 2 शब्द आमच्याशी बोलायचे. नंतर त्याच्या बाईशी बोलत राहायचा तो. त्याच्या बाईशी बोलायची, परिवाराशी बोलत असायच्या, प्रत्येकाशी बोलत होतो. त्याच्यावर काही वाद नाही. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील जिल्हा परिषद शाळेला एकच शिक्षक असल्याने पालक आक्रमक. इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील जिल्हा परिषद शाळेला 6 वर्गाला एकच शिक्षक आहे. वारंवार सांगूनही शिक्षक भेटत नसल्याने पालकांनी ठोठवले होते. शाळेला टाळे. शिक्षक आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाच्या विद्यार्थ्याची घोषणाबाजी करत मुंबईच्या दिशेने कूच केलंय. शाळेय विद्यार्थी निघाले शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीला. शिक्षक द्या, नाहीतर अथवा शेळ्या वागवण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विषय ऐकून शिक्षक विभागाची झोपच उडली आहे. गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी इगतपुरी रेल्वे स्थानकावर पोहोचले. विद्यार्थ्यांच्या भेटीला पालकांनी गट विकास अधिकारी यांना धारेवर धरले. विस्तार शिक्षक अधिकारी यांनी पालकांची हुज्जत घातली आहे. मात्र पालक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मेरा नाम मेरा रफीक पटेल है। मैं 5वीं जमात से पढ़ती हूँ।
हमारे पास सर भी नहीं, एक ही सर 8 महीने से पढ़ाते हैं, तो एक भी सर नहीं आ रहे हैं। कितने दिन से आ रही है? 8 दिन नहीं 15 दिन से। 15 दिन से आ रही है। हाँ इससे पहले कितने शिक्षक थे? हाँ 2 थे। 2 थे। हाँ फिर अभी क्या आ रहे हैं? हाँ कितने महीने से चालू है सर? 8। तो तुम पढ़ाई कैसे करते? हम आज समझते नहीं, पहली का पढ़ने का के 7वीं का पढ़ने का। तो तुम क्या घर पर फिर अम्मी अब्बा क्या बोलते थे? अभी अब्बा बोलते कि पढ़ते क्या नहीं पढ़ते। और नाम मेरा? उमेदा रफीक पटेल। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू पिंपरी सदरोदी या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज आम्ही या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत। इथले अधिकारी जे असतील त्यात निलेश पाटील साहेब असतील, अशोक मुंडे साहेब असतील, यांनी आम्हाला आम्ही योग्य वेळेस त्यांच्याकडे मागणी केली होती शिक्षकाबद्दलची, परंतु त्यांच्याकडून ते काही शक्य झालेले नाही। यांनी एक 4 दिवसासाठी शिक्षक दिला होता, पण तो पण 4 दिवस आल्यानंतर तो गायब झालेला आहे। आमची मागणी इतकीच आहे की हे विद्यार्थी जे 1ली ते 7वी पर्यंत इथं विद्यार्थी शिकत आहे आणि कुठल्याही प्रकारचा योग्य तो नियोजन या अधिकाऱ्यामार्फत केला गेलेला नाही, अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी राज्याचे शिक्षक मंत्री दीपक केसरकर साहेब यांना भेटीसाठी विद्यार्थ्यांसह जात आहोत। आणि आमची मागणी एकच आहे की विद्यार्थ्यांच्या हितासाठी यांना योग्य आणि टेम्पररी नाही तर परमनंट शिक्षक मिळावा। आणि या शाळेसाठी मी पुन्हा एकदा असं सांगेल की आमची शाळा उर्दू माध्यम असल्यामुळे तिथले अधिकारी भेदभाव करतात का असा प्रश्न आमच्याकडे निर्माण झालेला आहे। मी एकदा विनंती करेल की यांनी लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्या। मागे 6 तारखेला पवित्र पोर्टलवरून 6 शिक्षकाची नेमणूक करण्यात आली। त्या 6 शिक्षकांपैकी आम्हाला अशी आशा होती की आमच्या शाळेसाठी एक शिक्षक नक्की लाभेल, परंतु वरचे अधिकारी जिल्हा परिषदला नितीन बच्चाव साहेब असतील किंवा अन्य अधिकारी असतील यांनी शिक्षकाच्या सोयीनुसार मालेगाव या ठिकाणचे सर्व शिक्षक होते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या बदल्या केलेल्या आहे। जिथं गरज नसताना मालेगाव तालुक्यातली एक खडकी म्हणून शाळा होती, तिथं फक्त 5च पट होता आणि शिक्षक ऑलरेडी 2 कार्यरत होते। 3रा शिक्षक तिथं देण्यात आला, पट फक्त 5, आमचा पट आहे 22 विद्यार्थ्यांचा, तरी आम्हाला शिक्षक मिळाला नाही। म्हणजे हा कुठेतरी गैरव्यवहार गैरप्रकार। अधिकारी हे आपले स्वतःचे खिसे भरून आणि शिक्षकाच्या सोयीनुसार बदल्या करतात, त्यांची नियुक्ती करतात। या शिक्षकाचा या अधिकाऱ्यांचा सुद्धा मी धिक्कार करतो आणि आमच्या शिक्षकांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर शिक्षक मिळावा या मागणीसाठी आम्ही आज मुंबईला जात आहोत। घरेलू कामगार योजनेअंतर्गत नोंदणीसाठी महिलांची कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी। अमरावती कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर महिलांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत। घरेलू कामगार योजनेअंतर्गत नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे। सकाळी 4 वाजल्यापासून वरुड तालुक्यातील महिला कामगारांनी आयुक्त कार्यालयाबाहेर रांगा लावल्या आहेत। या योजनेने अंतर्गत महिलांना गृह उपयोगी वस्तू मिळणार आहेत। प्रत्येक तालुक्यात जर महिलांची नोंदणी केली तर आम्हाला त्रास होणार नाही, त्यामुळे आमच्या तालुक्यात कामगार उपआयुक्तांनी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे। ज्योती दिलीप रटाले, मी बेनोडा इथून 100 किलोमीटरवरून आज इथे आलेली आहे कार्यालयासमोर आणि इथे खूपच गर्दी आहे आणि आम्हाला म्हणजे इथं गव्हर्नमेंट जे नवीन योजना काढत आहे त्याचा फायदा तर मिळणारच आहे आम्हाला, पण आता सध्या खूप त्रास सहन करावा लागत आहे। इथे गव्हर्नमेंटने व्यवस्था नाही केलेली आहे लेडीजची, म्हणजे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, तर आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे। हीच व्यवस्था जर आमच्या वरुड तालुक्याला यांनी करून दिली असती तर आम्हाला एवढ्या लांब यावं नसतं लागलं। मी इथून इथे म्हणजे 100 किलोमीटर बेनोडा इथून 4 वाजता आलेलो आहोत। घरेलू कामगार योजना म्हणून याच्यासाठी आलेलो आहोत आम्ही। इथे घरगुती स्वयंपाकाची भांडी मिळणार आहे आणि 10,000 रुपये असं वर्षाला रुपये मिळणार आहे असं। आमची मागणी एवढीच आहे की हीच योजना जर आमच्या वरुड तालुक्याला आणली यांनी तर आम्हाला त्रास कमी होणार। समजा आमचा वेळही वाचू शकते आणि पैसे पण वाचणार आहे। आणि सावत्र बहिणीसारखे आम्हाला त्रास देऊन राहिले आहे, त्रासच सहन करावा लागते ना। मला हीच मागणी आहे की आमची ज्या नवीन योजना काढते तर प्रत्येक तालुक्यासाठी आपापल्या तालुक्यात ही योजना हे केली पाहिजे, म्हणजे एवढ्या लांब बोलावलं नाही पाहिजे। वरुड तालुक्यासाठी वरुड तालुक्यातच ठेवली पाहिजे। खुश खबर खुश खबर खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका।
सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। विधान परिषदेवर कुणाला संधी द्यायची याचा अजून निर्णय नाही, असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेवर कोणाला संधी द्यायची याबद्दल स्पष्ट केले। याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही। माध्यमातून येणाऱ्या बातम्या निराधार आहेत। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, या भेटीची जागा वाटपावर चर्चा झाली नाही। महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत। माझ्या मते मैत्रीपूर्ण लढतींना काही अर्थ नसतो आणि तशी चर्चा अजूनही झाली नाहीये। शेतकरी मदतीवर बोलताना अजित पवार म्हणाले, कांदा, सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे। अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न अवलंबण्याच्या बातम्यांना खोटे ठरवलंय। याबाबत बातम्यांचा निराधार आहेत, त्या फक्त थापा मारता आहेत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। अजित पवार यांनी सांगितलं की निवडणुका जवळ आल्यावर लोकांची ये-जा होत असते आणि कोणाला भेटायचे हा प्रत्येकाचा हक्क असतो। तसंच अजित पवार यांनी विधान परिषदेसाठी रुपाली चांदकर यांच्या नावावर काही अंतिम निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलंय। अजित पवार यांनी सांगितले, मी सूचना दिली होती की माझे फोटो कमी करा। लाडकी बहीण योजना महायुतीची आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने संघ वाढवण्याचा प्रयत्न करतो। पुण्यात कार्यकर्त्यांनी साकारलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा। पुण्यातील गणेशोत्सवाचं मोठं आकर्षण म्हणजे गणेशोत्सवातील देखावे। पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरगुती गणपती देखील देखावे आकर्षक असतात। असाच एक देखावा पुण्यात साकारण्यात आलाय। पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी आपल्या घरातील गणपती समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा सादर केलाय। हे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांनी या देखावामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांनाही या देखावामध्ये दाखवल्या आहेत। वारकरी सन्मान योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, गृहमंत्रींचा आदर, विधवा महिलांचा वारसा प्रमाणपत्र, शिवसन्मान, युवा शक्ती ऊर्जा, मुलींना मोफत शिक्षण, बळीराजाला दिलासा, दुर्बल घटकांसाठी विविध योजना अशा योजनांची माहिती या देखावामध्ये सादर करण्यात आली आहे। तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखावा उभारला आहे, तर हीच संकल्पना का सुचली? खरं तर महायुती सरकारने एक खूप चांगली योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी, मुलींसाठी आणलेली आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर नक्कीच एक खेळीमेळीचं, एक आनंदाचं वातावरण असं प्रत्येक घरात असतं, मंडळात असतं, शहरामध्ये असतं। तर ही कन्सेप्ट खरं आम्हाला ह्या देखाव्याचा मेन उद्देश हाच होता की ही योजना ह्या देखाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात अजून म्हणजे यापेक्षाही खूप जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पोचता यावी यासाठी हा देखावा आम्ही केलेला आहे। त्याचबरोबर महायुती सरकारने जे काही प्रमुख निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी आम्ही गृहिणींचा आदर असेल, महिला मातृशक्ती सन्मान असेल, विधवा महिलांसाठी वारसा प्रमाणपत्राची जी फी होती ती फी खूप कमी प्रमाणात आणलेली आहे। त्याचबरोबर आम्ही बळीराजा दिलासा असेल, वारकऱ्यांसाठी सन्मान असेल, युवा शक्तीला ऊर्जा असेल, शिवसन्मान असेल, दुर्बल घटकांसाठी योजना असतील, अशा अनेक योजना या महायुती सरकारने एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, या तिघांनी मिळून खूप महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप चांगल्या पद्धतीने योजना आणल्यात आणि या देखाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या योजना जास्तीत जास्त जाव्यात यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून केलेला आहे। तुमची गणपती बाप्पाची मूर्ती ही काही वेगळी आहे, त्याच्यातून काही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही? नाही, ऍक्च्युली नक्कीच जसं की दत्त आहेत, त्रिमूर्ती आहेत, आज त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा रथ हे तिघजण सांभाळतात ते, त्याच्यामुळं योगायोग असाच आहे गणपती बाप्पाचा। खरं तर ते तिघजण आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी खूप चांगले निर्णय घेऊन आज तिघही महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने फिरतात ते। त्याच पद्धतीने आज देवबाप्पाची मूर्ती सुद्धा ही त्या रूपीच आम्हाला मिळालेली आहे
असं आम्ही या ठिकाणी मानतो. तुम्ही हे देखावा केला आहे, तो देखावा दादांपर्यंत किंवा अनेक तुमच्या नेत्यांपर्यंत पोहोचला का, किंवा कोणाचा काही फोन किंवा कोणी येऊन गेले का? नक्कीच पहिल्याच दिवशी हा देखावा मी म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून तो पोहोचला असतो, पण मी स्वतः वैयक्तिक आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याचबरोबर आमच्या आदिती तटकरे असतील, ज्या महिला बालकल्याण आहेत, खरं तर त्यांच्याच खात्याच्या माध्यमातून महिलांसाठी एवढ्या चांगल्या उपाययोजना आल्यात, तर त्यांना सुद्धा मी हा देखावा पाठवला. आमच्या खासदार सुनेत्रा वहिनी असतील, त्यांना सुद्धा हा देखावा मी पाठवला आणि ह्या सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. ह्या सगळ्यांनी व्हॉट्सअपला खूप चांगल्या कमेंट मला त्या ठिकाणी दिल्या आणि हा देखावा त्यांनी पाहिला, त्यांना खूप आवडला तो देखावा. पुण्यातून कोणी राजकीय भेट द्यायला आलं होतं का? पुण्यातून आता 1-2 दिवसात आमचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर असतील, त्याच्याबरोबर आमच्या रुपाली ठोंबरे असतील, वैशालीताई नागवडे असतील, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आमचे अप्पा रेणुसे असतील, आमच्या खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ असतील. हे मंडळ आता एवढ्या 1-2-3 दिवसात येतीलच. मला सगळ्यांचे फोन येतात ते की बाबा तुझं डेकोरेशन खूप छान झालेलं आहे आणि आम्हाला तुझं डेकोरेशन पाहायला यायचं आहे. तुम्ही या योजनांचं हे केलेलं आहे, देखावा सादर केलेला आहे, लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही एवढं सुंदर देखावा केला आहे. यावर काही प्रमाणात टीका सुद्धा होत आहे, तर तुम्ही बाप्पाकडे काही साकडं घालणार? 100% बाप्पाकडे आम्ही खरंच हेच साकडं मागितलेलं आहे की गणपती बाप्पा त्यांना एक चांगली सद्बुद्धी देव, कारण का एवढी चांगली योजना आणून सुद्धा आज महिलांसाठी विरोधक ज्या पद्धतीने विरोध करतात ते खूप केविलवान आहे आणि त्यांना वाटलं पाहिजे की अरे आपल्याच महाराष्ट्रातल्या आई बहिणींच्या अकाउंटला खरं तर हे पैसे डायरेक्ट जातात आणि 1,500 अमाऊंट ही तशी पाहायला गेले तर मध्यमवर्गीय असेल किंवा गरीब असतील, आर्थिक दुर्बल घटकातील काही महिला असतील, तर त्यांच्यासाठी हे 1,500 रुपये खूप आहे. आणि या निमित्त खरंच माझं देवाला साकडं आहे की ह्या महाविकास आघाडीमधील प्रत्येक नेत्याला गणपती बाप्पा सद्बुद्धी देव की ह्या योजनेबद्दल अनेक जण हायकोर्टात गेले, कोण सुप्रीम कोर्टात गेले, तर अशा पद्धतीने खरं केलं नाही पाहिजे. महाराष्ट्राच्या हितासाठी, महिलांच्या हितासाठी आणि मुलींच्या हितासाठी खरं तर ही योजना आहे, त्याच्याकडं चांगल्या पद्धतीने पाहावं. कदाचित हेच ह्या सरकारमध्ये असते तर कदाचित ह्यांनी असं केलं असतं का, म्हणजे असाही प्रश्न मला पडतो. त्याच्यामुळे गणपती बाप्पाला माझं म्हणणं आहे की ह्यांना चांगली सद्बुद्धी देव आणि अशा कुठल्याही प्रकारची योजना थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. नागपूर अपघात प्रकरणी नागपूर पोलिसांची पत्रकार परिषद. अपघातात वापरलेली गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे. हे त्या गाडीचे मालक आहेत. कारमध्ये 3 लोक होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतावर आणि संकेत बावनकुळे गाडीत होते. तिघांची चौकशी केली आहे. त्या गाडी चालवणारा अर्जुन हावरे याला अटक केली होते, पण नंतर त्याला बेल मिळाली. संकेत बावनकुळे गाडीत होता. तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. अर्जुन आणि रोनित हे मद्यप्राशन करून होते. गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा नंबर प्लेट होती. या अपघातात कोणीही गंभीर जखमी नाही. संकेत बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलवले होते आणि त्यांनी कबूल केले होते की मी त्या गाडीत होतो. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. आम्ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करत आहोत. सीसीटीव्ही डिलीट केले आहे हे सत्य नाही, असे कुठेही आढळले नाही. हे कुठून येत होते याचा तपास केला असून ते लाहोरी हॉटेलतून येताना अपघात झालाय. या अपघातात 3 गाड्यांचे नुकसान झाले आहे. यात 2 कार, 1 दुचाकी याचा समावेश आहे. त्यावेळी रात्री दोघांना पकडले. त्यांची मेडिकल चाचणी झाली, पण संकेत बावनकुळे त्या गाडीत होते हे उशिरा समजल्याने त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे 2 जण होते. नंबर प्लेट नाही, नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केल्या गेली असे पण आरोप आहे. नाही, नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्याला नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे.
तर याच्यामध्ये अपघाताने 2 वाहनांना 2 कार आणि 1 दुचाकीला धडक दिली होती का, हे फॅक्ट आहे का ते? आणि त्या कारमध्ये तेव्हा जे त्यांना धडक देण्यात आली त्या कारमध्ये किती लोक बसले होते आणि नेमकी त्यांची आताची जखमीच्या अनुषंगाने काय स्थिती? त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे. कुठेही गंभीर जखम नाहीये, किरकोळ जखमा आहेत. आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आणखी फोन होते 2 गाड्यांचं, आतापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे. 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर. आपण मेव मध्ये त्यांचा डिस्चार्ज आहे. त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाहीये त्यांना. तर याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय चाचणी केली आहे का, करण्याची पुढे काही नाही? त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं. आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी रात्री आपल्याला जे 2 लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे. आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते. त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करू. पळून गेला स्पॉटवरून नाही, त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे. कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती. त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळते. संकेत या वाहनात होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपासात? नाही, आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली, त्यांच्या जबाबत आम्हाला निष्पन्न झालं. तर हे 3 लोक जे होते त्याच्यामधून 1 जण मध्यप्राशन करून तो अर्जुन आहे तो मध्यप्राशन करून होता असं आपल्या तपासात आलं आहे. तर ह्या बाकी दोघांचं मध्यप्राशन केला नव्हता का, हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय, किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत पोहोचले? त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत. याच्यामध्ये 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजताची घटना आहे. त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते. त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती. त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं. त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते. त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते. त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यांची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे. सर, संकेत गाडी होता कुठे बसला होता, कुठल्या सीटवर बसला होता काय? गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेला होता. सर, हा अपघात झाल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चौकात लोकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर मारपीट झाला असं झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे. गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. गाडीमध्ये 3 लोक जे होते ते कोण कुठे कुठे बसलेले होते, गाडी त्याच्यावर त्या केसचं म्हणजे बरेचसे तथ्य अवलंबित, कोण कुठे बसलो? याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता. त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता. कुठून आले होते आणि कुठे जात? याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो. ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला. ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला. त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे 2 जण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं. त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिले. स्पीड 150ची होती अशी पण माहिती मिळाली. स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतात. सर, गाडीमध्ये संकेत होता, तर दोघांवर गुन्हे दाखल झाले. संकेतवर काय गुन्हा दाखल झाला? त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे, ड्रायव्हरवरती. रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवरती नाहीये. पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत,
गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे. भाग्यश्री आत्राम निवडणुकीची तयारी करत आहेत असं संजय पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की भाग्यश्री आत्राम यांनी मला भेट घेतली असून त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, मी 12 तारखेला पुन्हा त्यांना भेटणार आहे, तेव्हा त्यांच्या निवडणुकीच्या तयारीवर अधिक चर्चा होईल. नागपूर अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणावर थेट भाष्य केले नाही. त्यांनी सांगितले, मला या प्रकरणाची अद्याप माहिती नाही. सर्व तपशील समजून घेतल्यानंतरच मी या विषयावर बोलेन. तसंच जागा वाटपावर बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत जागा वाटपाबद्दल पाटील म्हणाले, जागा वाटप लवकरच पूर्ण होईल. येत्या 15 ते 20 दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावर चर्चा करताना सांगितले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे आघाडीला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. सर्व नेते एकत्र बसल्यानंतर या मुद्द्यावर चर्चा होईल. तसंच पाटील यांनी अजित पवार यांच्यावर भाष्य करताना सांगितले, अजित पवार यांनी सल्लागार नेमले आहेत, त्याप्रमाणे ते सध्या बोलत आहेत. सहानुभूती आणि मागील गोष्टी सुधारायच्या आहेत. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. मैंने भी ये टीवी पे देखा, अभी भी बता रहे हैं, लेकिन मुझे क्या हुआ ये मालूम नहीं है. तो किसी के लड़के के ऊपर ऐसे इमीडिएट कुछ कहना ये ठीक नहीं है. मुझे का जो मुद्दा है, क्या हुआ, कौन गाड़ी चला रहा था, कैसे एक्सीडेंट हुआ, ये समझ लेने दीजिए. मैं हमारे बंग साहब और अनिल देशमुख साहब से हम दूसरे मुद्दे पे बात कर रहे थे, तब टीवी पे आया वो. तो मैंने इन दोनों से अब पूछूंगा क्या हुआ है, लेकिन बावनकुले जी का लड़का है, क्या किया है वो बावनकुले जी और उनके लड़के को ही पता है. लेकिन मुझे लगता है कि ड्राइविंग कौन कर रहा था ये मुझे मालूम नहीं. मैं जानकारी लेके बताता हूँ. अमित शाह सोबत झालेला बैठकीला आहे ते आरोप करायची की भाजपच्या इशाऱ्यावर अगदी दादा नाश्ता वापरल्यानंतर सल्लागारांच्या नेमकं नाही, भाजपच्या इशाऱ्यावर असं मी कधी आरोप केला कधीच नाही, मी कधीच बोलले. पण काही सल्लागार त्यांनी ठेवले ते माहितीच आहे आपल्या सगळ्यांना. त्याप्रमाणे सध्या ते बोलत आहेत. त्यामुळे ती सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा कदाचित, ना म्हणजे मला माहित नाही, मी आपलं गेस करतो. कारण दादा एकदा बोलले की बोलले, ती काय आपली कृती किंवा शब्द मागे घेणे वगैरे असं कधी करायचं नाही. पण आता ह्या अरोराने बरंच परिवर्तन केलेलं आहे. सर यही हिंदी में बताइए. आपने अभी कहा कि अजीत पवार का जो रुख है बदला बदला से नजर है, क्या कारण आपको लगता है? अजीत पवार जो पहले थे वैसे अभी नहीं रहे. उनके स्वभाव में बदल आया है कि नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन मीडिया के सामने भाषण में क्या बोलना है इसके बारे में उनको सलाहकार एक उन्होंने रखे हैं. काफी पैसे खर्च करके उनको जिम्मेदारी दी गई है. वो बोलते हैं, उस ढंग से बोलना वो बोलते हैं, वो जो कहते हैं एडवाइस जैसा होता है वैसे. और बाकी तो रंग का और बाकी का तो सब ब्रांडिंग करने का जो काम है वो बड़े पैमाने में हुआ है. और अभी जो वो बोलते हैं वो मुझे लगता है कि वो उनकी खुद की इच्छा नहीं है, लेकिन कंसल्टेंट जो है वो बहुत बड़े पैमाने पे उनको कंट्रोल करता है, ऐसा मुझे लगता है. सर मुख्यमंत्री शिंदे पर नहीं, देवेंद्र फडणवीस पर जो है आलोचना की जाए, ऐसा प्रवक्ताओं से कहा गया है. एनसीपी किसको मुख्यमंत्री जी के खिलाफ नहीं, डीसीएम के खिलाफ जो है आलोचना मुखर रूप से की जाए, इसके पीछे क्या है? मैं उस बैठक में नहीं था जिसके बारे में आप कहते हैं. कुछ न्यूज भी मैंने पढ़ी है पेपर में,
लेकिन ऐसे कोई हमारा दृष्टिकोण नहीं है। हमारा दृष्टिकोण है जो गलती करता है उसके खिलाफ बोलना। हम विपक्ष में हैं तो हम चॉइस नहीं करेंगे, जो भी गलती करेंगे उसके खिलाफ बोलना, लोगों के सामने ये मुद्दे लाना, ये हमारी जिम्मेदारी है। हम सबके बारे में समान कार्यक्रम करेंगे। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे राजकारण ईडी सीबीआयच्या मदतीने खालच्या दर्जाला नेऊन ठेवले असं अनिल देशमुख म्हणाले। 4 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे। 4 वर्षापूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याबाबत एक घटना घडली होती। मी तेथील पोलिसांवर दबाव टाकून महाजन यांच्यावर कारवाई करावी असा माझ्यावर आरोप आहे। माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही माझ्यावर रेड होऊ शकते व अटक होऊ शकते। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण ईडी सीबीआयच्या मदतीने खालच्या दर्जाला 4 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वीची एक दळगावची काहीतरी केस उकरून काढून माझ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे। जळगावमध्ये 4 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करावी लावली 4 वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे। माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआयचा मदत घेऊन कशा पद्धतीने अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे। त्याच्यामुळे या सीबीआयने जो FIR माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ज्या पद्धतीच्या रेड टाकायची आहे, मला अटक करायची आहे, अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार आहे। नागपूर हिट अँड रन प्रकरणात बावनकुळे यांच्या परिवाराचा संबंध नाहीये, मग लपवाछपवी का चाललीये असं संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूर हिट अँड रन प्रकरणावर मोठे नेते आणि त्यांच्या मुलांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी म्हटलं की कायद्याने सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे। या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचा संबंध नसेल तरीही लपवाछपवी का सुरू आहे। हिट अँड रन प्रकरणावर त्यांनी टीका केली आहे। ते म्हणाले, हिट अँड रन प्रकरणावर राज्यात एवढे का वाढत आहेत? नेत्यांची मुलं नशेडी गाडी चालवून लोकांना मारत आहे आणि त्यांच्यावर FIR देखील दाखल होत नाही। नागपुरात घडलेल्या या अपघाताच्या प्रकरणात गाडी कोणाची आहे, कोण चालवत होतो हे अजून का स्पष्ट होत नाहीये। तसंच संजय राऊत यांनी दावा केलाय की चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या परिवाराचा संबंध नसला तरीही अदलाबदल आणि नेमप्लेट बदलली गेली आहे। जर गाडी बावनकुळे यांच्या मुलाची नसेल तर त्याचे नाव FIR मध्ये का नाही? तसंच संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। फडणवीस यांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे। नागपूर सारख्या मोठ्या शहरात ही परिस्थिती असेल तर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाही असे ते म्हटलं। तसंच मोहन भागवत यांच्यावर विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले,
धुंध होकर किसी को भी रास्ते पर कुचलते हैं, मारते हैं, जख्मी करते हैं। और जो बड़े बाप के बेटे होते हैं उनका एफआईआर में नाम तक नहीं है आता है। कानून अगर एक है, इस देश राज्य में कानून और लॉ एंड ऑर्डर है, फडणवीस जी गृह मंत्री है, तो बताना चाहिए नागपुर में जो हिट एंड रन का केस हुआ है वो कार किसकी है, किसके नाम पर है, गाड़ी कौन चला रहा था, बाद में ड्राइवर की अदला बदली की, ये रिकॉर्ड पर है। आरटीओ ऑफिसर ने क्या किया, नेम प्लेट क्यों बदली, नेम प्लेट क्यों निकाल दी। अगर बावनकुळे जी का या उनके फैमिली का ये एक्सीडेंट से कोई संबंध नहीं है तो ये चोरी चपाटी क्यों की, क्योंकि और जो गाड़ी चला रहे थे शहजादे वो तो नशे में धूत थे, उनको बचाया गया है। ये सब मामला सामने आने के बाद कानून व्यवस्था कितनी उध्वस्त हो गई है, खास करके जहां फडणवीस जहां से आते हैं गृह मंत्री, उस शहर का हाल देखिए। अगर और किसी पार्टी का नेता का ये लड़का होता तो अब तक फडणवीस की फौज हमारे पर इतना हमला कर देती, लेकिन आज आपके प्रदेशाध्यक्ष की बेटा है, नशे में धूत रहा, ऐसे रिकॉर्ड पे है, गाड़ी चला रहा था, 2 लोग गंभीर तरह से जख्मी है, मौत से जूझ रहे हैं और एफआईआर में नाम तक नहीं, एफआईआर में नाम नहीं है। अगर गाड़ी बावनकुळे जी की बेटे की है, उनकी है, बेटा चला रहा था, सब कुछ खत्म कर दिया एविडेंस, तो आपको अधिकार है कानून का नाम लेकर अपने विरोधियों को त्रासदी देने का? नहीं है। देवेंद्र फडणवीस, आप उस पद पर बैठने के लिए लायक नहीं हो। ये क्या फेयर जांच करेंगे? जब तक इस राज्य के गृह मंत्री फडणवीस जी है तब तक किसी भी अपराध की फेयर जांच नहीं होगी। जब तक रश्मि शुक्ला डीजी है तब तक कोई फेयर जांच नहीं होगी। कानून उनके कोठे पे नाच रहा है, फडणवीस जी के नचाया जा रहा है, खरीदा जा रहा है, लोग कुचलकर मारे जा रहे हैं उनके गाड़ी के नीचे। हाँ, एफआईआर में नाम तक नहीं, गाड़ी आपकी है, गाड़ी में आपका बेटा बैठा है, वो नशे, वो लाहौरी बार है, रेस्टोरेंट बार, वहाँ का सीसीटीवी फुटेज निकालिए लाहौरी बार का। वहाँ नशे में कौन धूत था, कौन दारू पी रहे थे, नशा कर रहे थे और बाद में गाड़ी में बैठकर गाड़ी चला रहे थे, लेकिन सीसीटीवी फुटेज अब नहीं है। चंद्रशेखर बावनकुळेंचा हा विषय नाहीये। हा विषय फक्त बावनकुळेंचा आहे का, मी असं मानत नाही। या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे, म्हणजे कायदा 2 आहेत का, एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना, कायदा सगळ्यांसाठी सारखा, पण या राज्यात तसं नाहीये। जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर। पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा याच्या स्पष्ट दिसतो आहे, गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची, गाडीनं 6 गाड्यांना ठोकर मारली, 4 लोक जखमी आहेत, त्यातले 2 अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत नागपूरला। लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले, गाड्या ठोकरल्या। त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालं, हे सीसीटीव्ही फुटेज गायब। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा
ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेल्या घर कोसळल्याने एकाचा मृत्यू तर एक जण बेपत्ता असल्याने शोध कार्य सुरू। गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्हाभरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेलं एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झालाय, तर एक महिला घराखाली दबल्याची माहिती मिळते। महिलेचा शोध सुरू आहे, तर एक जण थोडक्यात बचावलाय। दीपिन अग्रवाल वय वर्ष 27 मृतकाचं नाव असून किरण अग्रवाल 50 या खालील मजल्याखाली दबल्याची माहिती आहे, तर अनिल अग्रवाल वय 52 हे यातून थोडक्यात बचावले आहेत। दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। सर काय नाव तुमचं? मी श्रीकांत कांबळे, अप्पर तहसीलदार गोंदिया। काय सांगणार सर, आज मुसळधार पाऊस पडलाय? काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील नगरपालिका आणि फुलचूर गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे। नाल्याच्या ठिकाणी असलेल्या अग्रवाल फॅमिलीचं जे घर आहे ते पूर्ण नाल्यामध्ये कोसळून पडलेलं आहे। त्या घरामध्ये काल रात्री 3 व्यक्ती होते, त्यापैकी कुटुंब प्रमुख हे अनिल अग्रवाल ते सुखरूपरित्या बाहेर पडलेले आहेत, मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे मलब्याखाली दबून होते। त्यापैकी दबून असलेल्या त्यांचा मुलगा जो आहे त्याला आपण बाहेर काढलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याला रवाना केलेला आहे। मात्र त्यांची पत्नी किरण अग्रवाल हे अद्याप ही मलब्याखाली आहेत। त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी JCB त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत घटनास्थळी आहेत, त्याचबरोबर मी गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतोय की अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये जर घडली असेल तर तात्काळ प्रशासनात संपर्क साधावा। त्याचबरोबर विनाकारण कोणीही पावसाच्या पाण्यामध्ये फिरू नये हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद। गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे, श्रीरंग बर्गे म्हणाले। राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या मुंबईतील बैठकीत 6,500 रुपयांची किरकोळ वाढ मिळाली आहे। इतर सर्व प्रश्नांवर चर्चा झाली नाही। शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांचे मिनिट्स जाहीर केले जात नाही तोपर्यंत आमच्या दिलेल्या आश्वासनावर विश्वास बसणार नाही। या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांनी वादाचा खडा टाकला। ही चर्चा अर्धवट व फिसकटलेली आहे। गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे, त्यामुळे एसटी कामगारांची चर्चा अर्धवट राहिल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस नेते श्रीरंग बर्गे यांनी केला आहे। सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन करावे लागेल, असंही श्रीरंग बर्गे म्हणाले आहेत। कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत ही मागणी केली गेली आहे। महागाई भत्त्याची तर त्याच्या बाबतीतली काही स्पष्टता आलेली नाहीये अजून की महागाई भत्ता 2018 पासून जो प्रलंबित होता तो मिळणार का। दुसरं वार्षिक इन्क्रिमेंटचा एक मुद्दा थकीतचा होता, तोही मुद्दा अजून स्पष्ट झालेला नाही। दुसरं फ्री पास जो एसटी कर्मचाऱ्यांना मिळतो आता तो काही कालावधीचा मिळतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनाही काही कालावधीचा मिळतो, तो पूर्ण वर्षाचा द्यावा मोफत, अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या संयुक्त कृती समितीतर्फे केली होती। त्याच्या संदर्भात स्पष्टता नाही। मुळात ह्याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की जोपर्यंत मिनिट्स येत नाहीत तोपर्यंत काही खरं नाही आहे, कारण चर्चा एकाच मुद्द्यावरती झाली आहे म्हणजे चांगली ठोस, ती म्हणजे 6,500 सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करायची। हा एकच मुद्द्यावरती सविस्तर चर्चा झाली, बाकी सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झाली नाही, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे। त्यांचे मिनिट्स काय येत आहेत बघावं लागेल, आणि कारण आतापर्यंतचा जर अनुभव घेतला तर सरकार नेहमी अशा वाढी जाहीर करतं, ज्यावेळी परिपत्रक निघतं तरी त्यात त्रुटी राहतात आणि मग फसवणूक झाल्याचं कर्मचाऱ्यांना कळतं किंवा संघटनांच्या प्रतिनिधींना कळतं आणि मग पूर्ण त्याच्यावरती चर्चा होते। हा नेहमीचा अनुभव आहे आणि या सरकारचा सुद्धा अनुभव तुम्हाला सांगतो। मागच्या सरकारच्या काळात जी वेतन वाढ झाली 2.5, 4 आणि 5, तर त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आणि मुळात त्यावेळी न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती।
त्या त्रिसदस्यीय समितीने न्यायालयासमोर म्हणजे हायकोर्टामध्ये कबूल केलं होतं की एसटीला खर्चाला कमी पडणारी सगळी रक्कम देऊ म्हणून. पण प्रत्यक्षात आता जे आमच्या सवलती आहेत वेगवेगळ्या म्हणजे अंध, अपंग, अमृत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, त्या सवलतीच्या रकमेची फक्त प्रतिपूर्ती केली जाते. अजून एक पैसाही सरकारने अतिरिक्त दिलेला नाही. वेतनाला आमचेच पैसे ते दिलेले आहेत. त्यामुळे सरकारने तिथं पलटी मारलेली आहे. मुळात ह्याची बजेटमध्ये तरतूद करायची असते तर ती वेळेवर न केल्यामुळं वेळेवर वेतन झालेले नाही आणि पुरेसे पैसे दिलेले नाहीत. आणि आता जे अर्थ सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता ते तर एकदम निगेटिव्ह माइंडेड आहेत. ते कधीही पुरी रक्कम दिलेली नाही त्यांनी मागितलेली. आणि म्हणून असे अधिकारी असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, दुसरे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की मिनिट्स काढताना ते या सगळ्यांचा परामर्श करणारं मिनिट्स काढलं पाहिजे. नाही तर पुन्हा एकदा एसटी कामगारांची फसवणूक होईल आणि पुन्हा एकदा असंतोष राहील. कारण हे आंदोलन उत्स्फूर्त आणि यशस्वी आंदोलन कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव. नांदेडचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचे सुपुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा ठराव काँग्रेस कमिटी नांदेड जिल्ह्याच्या वतीने एकमुखाने घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नवनिर्वाचित नांदेडचे खासदार वसंत पाटील चव्हाण यांचे दुःखद निधन झाले होते. त्यामुळे या प्रकरणी पोटनिवडणूक लढणार असून त्यासाठी त्यांचे पुत्र त्यांना उमेदवारी द्यावी असा ठराव देण्यात आला आहे. आम्ही पहिल्यांदाच नांदेड उत्तर जिल्हा, नांदेड दक्षिण जिल्हा आणि शहर काँग्रेस तिन्ही अध्यक्षांनी एकत्र बैठक घेतली. एकदा आमचा मुख्य विषय असा होता, दुर्दैवानं वसंतराव चव्हाण साहेब वारले आणि 10 तालुक्यामध्ये नांदेड लोकसभा 10 तालुके आहेत, 27 जिल्ह्यावर सर्कल आहेत. सगळ्या लोकांचा मी अंदाज केला की वसंतराव सहानुभूती त्यांच्या मुलाला मिळू शकते. निश्चित आम्ही ठराव केला रवींद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती आम्ही आमच्या हायकमांडकडे केली. मुंबईला ठराव पास केला. एकमुखाने सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांनी एकमुखाने केलं. हो, परंतु त्याच्या संदर्भात कोणाचं काही नाही 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 अजिबात नाही. घटनाच वाईट झाली, अचानक गेली साहेब वसंतराव साहेब. याच्यापूर्वी कधी आपण वरिष्ठांशी चर्चा केली होती का या संदर्भात? नाही, दुखट होतं ना. काल तर तेरवी झाली. दुखट्यामध्ये या गोष्टी बोलणं बरोबर नाही. दुखट होता आमचे सगळे हायकमांड, खरगे साहेब, राहुलजी, पटोले साहेब, बाळासाहेब थोरात, वडीलवार साहेब सगळे आले ना नायगावला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद. सुनील तटकरे यांनी सांगितले, जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आणि लवकरच निर्णय होईल. त्यांनी स्पष्ट केले की हिंदूमध्ये झालेले मुख्यमंत्री पदाबाबतचे वृत्त निराधार आहे आणि अशा कोणत्याही चर्चेला आधार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी आंदोलनावर बोलताना सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली जात असून ही योजना राज्यभर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. हे वृत्त जे आज हिंदू दैनिकामध्ये प्रसिद्ध झालं, ज्याने लिहिलं त्यांचंही माझं चर्चा त्या ठिकाणी झाली, फोनवरती बोलणंही झालं. हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे. अशाबद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठलीही चर्चा अमित भाईंच्याजवळ त्या ठिकाणी झाली नाही. आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे आणि एकत्रितपणाने, सामुदायिकपणाने, पूर्ण शक्तीने आता ज्या नव्याने योजना आम्ही केलेल्या आहेत,
मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्यासाठी 20 पंप माफी, मुलींच्यासाठी मोफत शिक्षण, त्याचबरोबर ते प्रशिक्षणार्थी वेतन, 3 गॅस सिलेंडर, अशा अनेक योजना घेऊन जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि ते जात असताना उत्स्फूर्तपणाचा जनतेचा प्रतिसाद जो मिळतो आहे, अशा वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं, या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा झाली. गणेशोत्सवामुळे समाजात एकोपा निर्माण होतो आणि सगळे मिळून मिसळून आनंदाने राहतात, असं अजित पवार म्हणाले. कसबा हा पहिला मानाचा गणपती आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी सुरू केल्या त्या तशाच पुढे सुरू राहिल्या पाहिजेत. अख्खे पुणे आणि अख्खे महाराष्ट्र हे गणेश भक्तांचे आहे. एकोपा निर्माण होतो आणि सगळे मिळून मिसळून आनंदाने राहतात. कायदा सुव्यवस्थेचे काम आमचं आहे, ते आम्ही सुरक्षितपणे पार पाडू. मी इथं आल्यावर सगळं बारकाईने पाहतो, असं अजित पवार म्हणाले. पहिला मान कोणाचा आहे? कसबाचा गणपतीचा. नंतर दुसरा इथला मान. खरं तर 5 मानाचे गणपती जे आहेत त्याच्यात त्या गणपतीचे समावेश होतो. खरं तर मी मधल्या काळामध्ये या सगळ्या मान्यवरांनी, त्यात पोलीस बालाजी असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, त्यांनी लक्ष घालून ज्या पद्धतीनं तिथलं काम झालं, मी स्वतः हेरिटेजचं काम बघितलं, मला ते इतकं मनापासून आवडलं. आपल्या पूर्वजांनी, आपल्या बापदादांनी ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या पुढं तशाच पद्धतीनं जतन झाल्या पाहिजे. आणि त्यावेळेस जो प्रकार होता, म्हणजे हेरिटेजचा लाकूड असेल किंवा बाकीचं सगळं कोरीव काम असेल वगैरे, तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे, ह्या मताचं मी नेहमी राहिलेलं. आणि त्याच्यामुळे मला पण ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी मधल्या काळामध्ये या गणपतीचा जे मंदिर आहे तिथं ज्यावेळेस भेट दिलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या, तर खरोखरीच सगळ्या पुणेकरांना अभिमान वाटेल, सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत. आणि त्याच्यामुळे भाविक पण मोठ्या भक्तिभावाने येतात, दर्शन घेत असतात, सगळे गणेश भक्त येत असतात, दर्शन घेत असतात. सगळं म्हणजे अख्खा पुणे आणि अख्खा महाराष्ट्र हा सगळे गणेशाच्या भक्त झालेले असतात. आणि ही एक चांगली परंपरा आहे. त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण होतो, एकोपा निर्माण होतो आणि सगळे आनंदाने त्याच्यात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात. आम्ही पण सरकार म्हणून जे काही आमची जबाबदारी आहे, कायदा सुव्यवस्थेची असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ही सगळी जबाबदारी पार पाडायचं काम आमची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असते. त्यांचाही या निमित्तानं मला विशेष कौतुक. दादा, तुम्ही आरती करताना हा काल्पनिक महल बघत होते, एकूणच कसं वाटलं? नाही, मला मी कुठंही गेलो तर मी फार बारकाने बघतो, कुठं गळमट आहेत का, कुठं काय आहे का, कुठं सगळं व्यवस्थित आहे का. मला एक आवड आहे आणि तशा पद्धतीने मी इथं आल्यानंतर ज्यावेळेस आता इथली जबाबदारी कुणीतनं स्वीकारलेली आहे, मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. करायचं तर मनापासून करायचं, जीव ओतून करायचं आणि मग कशाची हायगाई पण ठेवायची नाही. जेवढं गरज असेल तिथं खर्च झाला पाहिजे, वायफळ खर्च होऊन द्यायचा नाही, परंतु कारण नसताना कुठं काटकसर पण करायची नाही. ही त्यांची कामाची पद्धत आहे. तिथं आल्यानंतर पाहायला मिळालं. दादा, एक राजकीय प्रश्न